Hello dear students, I am your teacher Priya Dhumal and today we are going to learn Wonder of Words 10. Wonder of Words 10. यामध्ये आज आपण TH चा उच्चार द आणि थ असे होणारे शब्द वाचणार आहोत, पाहणार आहोत. टी सेज ट, टी सेज त म्हणजेच आपण ट ज्या ठिकाणी येईल त्याचा उच्चार ट आणि त असा होतो हे पाहिलेलं आहे अल्फाबेट सॉन्गमध्ये. तसेच यच सेज ह, ह म्हणजे जिथे जिथे यच येईल त्याचा उच्चार ह असा करायचा आहे हे पाहिलेलं आहे अल्फाबेट सॉन्गमध्ये. परंतु जिथं टी आणि यच हे दोन लेटर्स म्हणजेच हे दोन अक्षरं सोबत येतात तेव्हा तिथं त्याचा उच्चार काही ठिकाणी द असा होतो आणि काही ठिकाणी त्याचा उच्चार थ असा होतो. तर आज आपल्याला टी एच थ आणि द होणारे शब्द, उच्चार द होणारे शब्द आपल्याला पाहायचे आहेत. ओके, माझ्या पाठीमागं सगळ्यांनी वाचायचं आहे. रिपीट मी, माझ्या पाठीमागं सगळ्यांनी वाचायचं आहे, रीड करायचं आहे. ओके, वाचूयात तर. दॅट, दिस, देम, देन. दॅट, दिस, देम, देन. देअर, मदर, फादर, ब्रदर. देअर, मदर, फादर, ब्रदर. इथे पहा, ह्या 8 शब्दांमध्ये वेगळ्या रंगाने मुद्दामून रंगवलेला आहे. या 8 शब्दांमध्ये टी एच चा उच्चार द असा होत आहे. त्यानंतर इथे आपल्याला पर्पल कलरमध्ये काही बॉक्स रंगवलेले दिसतील, तसेच स्काय ब्लू कलरमध्ये देखील काही बॉक्स रंगवलेले आहेत. ह्या 8 शब्द सोडले तर हे बाकी सर्वांमध्ये टी एच जिथं येईल तिथं त्याचा उच्चार थ असा केलेला आहे. आणि पर्पल कलरच्या शब्दांमध्ये थ उच्चार सुरुवातीला होतो, तर स्काय ब्लू कलरच्या शब्दांमध्ये थ असा उच्चार शेवटीला येत आहे. तर माझ्या पाठीमागे सगळ्यांनी रिपीट करायचे आहेत. टीथ, बाथ, विथ, बोथ, अर्थ. टीथ, बाथ, विथ, बोथ, अर्थ. ओके, त्यानंतर इथं अजून काही शब्द आहेत त्यामध्ये थचा उच्चार होतो, परंतु हे थ सुरुवातीला आलेला आहे. थिन, थिंक, थिक, थिफ, थंब, थँक्स, थ्री. थिन, थिंक, थिक, थिफ, थंब, थँक्स आणि थ्री. इथं थ्री आहे, THREE, थ्री म्हणजे 3 ते आहे इथं. ओके, सगळ्यांना हे शब्द कळाले आहेत. ओके, आता हे शब्द असलेले काही वाक्य आपण वाचायचे आहेत. तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीमागे वाचायचं आहे. रीड आफ्टर मी, माझ्या नंतर वाचायचं आहे. आय स्टडी इन 4th स्टँडर्ड. हे काय आहे शब्द? 4th आहे. पहा, 4th आहे. ओके नाही, 4th ह्याच्यात TH आलेला आहे. ओके नाही, जिथं जिथं आपल्याला स्टँडर्ड लावायचं असतंय 6th, 7th, 5th तिथं हे थ येते. ओके नाही, TH येते. मी 4थी इयत्तेत शिकतो. टेक अ बाथ डेली. रोज आंघोळ करा. माय फादर इज अ फार्मर. माझे वडील एक शेतकरी आहेत. ब्रश युअर टीथ डेली. तुमची दाते रोज घासा. आय लव माय मदर. मी माझ्या आईवर प्रेम करतो. ओके, त्यानंतर वाचूयात. थिंक बिफोर स्पीक. हा खूप छान सुविचार आहे पहा. थिंक बिफोर स्पीक हा एक सुंदर सुविचार आहे आणि वाक्य आहे. थिंक म्हणजे विचार करा, बिफोर आणि स्पीक म्हणजे बोलण्यापूर्वी विचार करा, बोलण्यापूर्वी विचार करा असा त्याचा अर्थ होतो. आय विल गो देअर. आय विल गो देअर, मी तेथे जाईल. थम्स अप, अंगठे वर करा, है की नाही. हे आपण रोज ह्याची ॲडव्हर्टाईज पण पाहतो टी व्हीवरती. थम्स अप, हो की नाही, एक सॉफ्ट ड्रिंक आहे, हो की नाही. किंवा आपण जे उन्हाळ्यामध्ये थंड असं पेय पितो ते आहे.
थँक यू व्हेरी मच. हॅपी बर्थडे डिअर ब्रदर. बर्थडे पहा इथं TH आलं इथं थय आणि इथं TH म्हणजे द आहे. हॅपी बर्थडे डिअर ब्रदर. ओके. आता हे वाक्य वारंवार वाचून यांची प्रॅक्टिस करा आणि अजून कुठे थ आणि द सापडतात हे पहा आणि त्या शब्दांची यादी बनवा. बाय.